हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आजच्या सेशनमध्ये आपण क्षेत्रभेट या टॉपिकवरील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. आपण कोणतीच गोष्ट पाहणार, जस्ट क्वेश्चन्स. ओके, सो कोणकोणते क्वेश्चन्स आपल्याला या चॅप्टरवरती येऊ शकतात. फक्त याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा की हे कुठं जात आहेत, किंवा असा एक सरप्राईज क्वेश्चन येऊ शकतो जो आपल्याला मे बी आपल्याला त्याची आयडिया नसते एखाद्या वेळेस. ठीक आहे, सो त्या क्वेश्चन्स बद्दल थोडं रेडी राहायचंय. जसं यांची ट्रिप जी आहे ही नळदुर्गवरून रायगड जिल्ह्यातील अलिबाग पर्यंत जात आहे. ओके, सोबतच या चॅप्टरमध्ये त्यांनी खूप सारं डिस्कशन केलंय, ते फिरलेले आहेत, त्यांनी एन्जॉय केलेलं आहे याच्यामध्ये. सो एव्हरीथिंग आपल्याला माहिती आहे. पण आता आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, हे 5 क्वेश्चनच्या बाहेरचा एकही क्वेश्चन या चॅप्टरमध्ये येणार नाही. तर कोणकोणते ते 5 क्वेश्चन आहे? तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. दुसरा क्वेश्चन या चॅप्टरमध्ये महत्वाचा आहे, तो आहे कारखान्यात भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं कराल? त्यानंतर क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणतं साहित्य घ्याल आणि क्षेत्रभेटीची आवश्यकता काय आहे? ओके, सो याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला येणार नाही. सो आपण याच्यातला पहिला प्रश्न घेऊया, जो म्हणजे क्षेत्रभेटीचा तुम्ही विजिट केलेला याचा अहवाल तयार करा. बघा, कोणतंही ठिकाण तुम्ही चूज करू शकता, फक्त की पॉइंट्स लक्षात ठेवा, वाटल्यास नोट डाऊन करा की तुमच्या क्षेत्रभेटीचा हेतू काय होता, तुम्ही तिथं कशासाठी गेले. जसं घारापुरी एलिफंटाला मी गेलो तर तिथं मला समुद्री बेट संकल्पना भेटीतून पाहायची होती, त्या ठिकाणी सविस्तर मला माहिती मिळवायची होती. त्यानंतर मी तिथं कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर केली किंवा त्या ठिकाणाहून मी कोणती माहिती गोळा केली, तर एलिफंटा बेटाचं स्थान कुठं आहे, त्यानंतर तिथं मी सगळं दिलेलं आहे. तुम्हाला रायगड सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता रायगड कुठं आहे, हा किल्ला कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, सगळ्या गोष्टी. त्यानंतर एलिफंटा बेटाचं क्षेत्रफळ ते तुम्ही सांगू शकता, एरिया किती आहे. त्यानंतर त्या बेटाबद्दल संपूर्ण माहिती, तिथं आपल्याला वाहतुकीची साधनं कोणती आहेत, तिथं तुम्ही कसं पोहोचू शकता. त्यानंतर तिथं पर्यटकांसाठी आकर्षक स्थळं कोणती आहे जे तुम्हाला पाहायला मजा येईल. ओके, आणि त्या ठिकाणी समस्या कोणत्या आहेत, तर त्या समस्यांबद्दलही, जसं प्रदूषणाची किंवा स्वच्छतेची किंवा आपण म्हणू शकतो पिण्याच्या पाण्याची, शैक्षणिक किंवा वैद्यकीय कोणत्याही प्रकारची तुम्ही समस्या तिथली सांगू शकता. तर अशा प्रकारे तुमचा एक अहवाल तयार होतो. पुढचा जो महत्वाचा आपला प्रश्न आहे की कारखान्याला भेट देण्यासाठी एक 10 क्वेश्चन्स मिनिममची काय करायची, प्रश्नावली तयार करायची. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्ही विचारू शकता की या कारखान्याची स्थापना तुम्ही कोणत्या वर्षी केली, कारखान्यात कोणकोणत्या वस्तूचं उत्पादन तुमच्याकडे होतं, कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती आहे, कारखान्यात वस्तूच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची तुम्हाला आवश्यकता असते, तो कुठून तुम्ही आणता. त्यानंतर उत्पादित झालेला पक्का माल तुम्ही कोणत्या ठिकाणी विक्रीला नेता. त्यानंतर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही कारखान्यात कोणती खबरदारी घेतलेली आहे, सिक्युरिटी काय आहे, आणि पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना करता. एवढं जर तुम्ही केलं तर तुमचा हा कारखान्याचे हे 8 ते 10 प्रश्न तुम्ही ऍड करून फ्रीमध्ये तुमचे 3 ते 4 मार्क इथे घेऊ शकता. त्यानंतरचा जो आपला प्रश्न आहे तो आहे क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं कराल. बघा, कोणत्याही ठिकाणी आपण गेलो, कचरा आहे आणि आता याच्यावर काहीतरी उपाय म्हणून तुम्हाला 4 ते 5 पॉइंट मध्ये काही गोष्टी सांगायच्या. जसे क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी आणि पिशव्या सोबत घेऊन जाणार आम्ही. क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तीकडून कचरा पसरणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार. यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थाची वेष्टनं, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी कचरा आम्ही जमा करणार. आणि क्षेत्रामध्ये फलक, पथनाट्य, सूचना लोकांसाठी तसेच साधनांद्वारे स्वच्छतेविषयीची जाणीव निर्माण करणार. आणि संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्याशी जे आहे आम्ही शिक्षकांशी मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे किंवा मुलाखतीद्वारे संपर्क साधणार. तर अशा प्रकारे तुम्ही कचऱ्याचं व्यवस्थापनाबद्दल इमॅजिन करून 3 ते 4 पॉइंट्स लक्षात ठेवून तुमचा आन्सर फ्रेम करू शकता पेपरमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्ही क्षेत्रभेटीसाठी कोणतं साहित्य घेऊन जाल. हा प्रश्न तो कोणाचा चुकला नाही पाहिजे आणि आला तर पूर्ण सोडवला पाहिजे. माहितीची नोंद घेण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण ह्या गोष्टी. सोबतच स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र, सखोल अभ्यासासाठी नकाशे, हेतूनुसार माहिती संकलनासाठी महत्वाची प्रश्नावली, पाण्याची बॉटल, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतीचे, दगडाचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी,
अथवा बंद झाकणाचे डबे, टोपी, पाण्याची बाटली आणि फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच प्रथमोपचार पेटी आपण सोबत घेणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे की आवश्यकता काय आहे. हा लास्ट इयर त्यांनी क्वेश्चन विचारला एक्झाम मध्ये, तो IMP करून ठेवा की क्षेत्रभेटीची आवश्यकता का. क्षेत्रभेटीनुसार आपल्याला भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. क्षेत्रभेटीनुसार मानव आणि पर्यावरण यातला सहसंबंध तुम्ही जाणून घेऊ शकता. क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक या परिस्थितीचा अभ्यास तुम्ही करू शकता. आणि क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास इंटरेस्टिंग होतो, रंजक होतो. त्यासाठी आपल्याला ज्ञानाच्या उपयोजनाला चालना मिळते. यासाठी तुम्ही क्षेत्रभेटीचा जो आहे या आवश्यकता काय आहे ते स्पष्ट करू शकता. अशा प्रकारे हा जो छोटासा चॅप्टर आहे इथं कंप्लीट होतो. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की सध्या आपल्या चॅनलवरती एक महत्वपूर्ण जी बॅच आहे, टॉपर्स बॅच, ही लॉन्च झालेली आहे. आणि या टॉपर्स बॅच मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आणि वेरियस शिक्षक तुम्हाला इथे शिकवतील. जसं तुम्ही प्रत्येक विषयासाठी इथे शिक्षक पाहू शकता आणि त्यांच्याद्वारे तुम्हाला इथे विशेष मार्गदर्शन जे आहे ते मिळणार आहे फक्त 999 रुपयामध्ये. सो तुमच्यापैकी जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी दिलेल्या लिंकवरती, खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून या बॅच मध्ये एनरोल करा. थँक्यू सो मच.